वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं संध्याकाळच्या सत्रामध्ये सहर्ष स्वागत. मित्रांनो, नाण्याची एक बाजू आपण पाहिली आहे, नाण्याची दुसरी बाजू देखील पाहणार आहोत. एका बाजूने संघर्ष होताना पाहिलाय, दुसऱ्या बाजूने तर संघर्षाचं प्रत्युत्तर कशा प्रकारे दिलं जाईल हे देखील आपण पाहणार आहोत. दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये विजय जोगारी अँड त्याला साथ देण्याकरता मिस्टर प्रमोद पागीला तुम्ही पाहू शकाल. दोन हे फलंदाज तर बॉलिंग ट्रॅक वरती मिस्टर रोशन साठवण बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालेत. हा मॅच जिंकण्याकरता, या धावा चेस करण्याकरता निश्चितच टार्गेट आहे ते म्हणजेच 38 धावांचं. फील्ड पोझिशन देखील जबरदस्त सजवली गेली आहे आणि स्ट्राईक वरती बॅटर आहे मिस्टर विजय जोगारी. रोशन साठवणचा हा पहिला बॉल. ब्लॉक मध्ये चेंडूच्या हातांनी पहिला बॉल डॉट येतोय, म्हणजेच गोलंदाजाचे हौसले थोडेसे बुलंद होताना आपल्याला पाहायला मिळाले, काही शंका नाही आहे. ज्या वेळेस गोलंदाज पहिला चेंडू डॉट फेकतोय ना, त्यावेळेस त्याचा आत्मविश्वास थोडासा हा वाढला जातोय आणि निश्चितच बॅटर थोडासा प्रेशर मध्ये येतोय. हे अनेकदा आपण पाहिलंय. आता मात्र प्रेशर मध्ये शिट्टी वाजवली जाईल का हे देखील पाहायला मिळणार आहे. आखो टप्प्याची लेन, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, चेंडू निघून गेला सीमा रेषा पार. येतोय विजय जोगारी नावाचा हा ब्रँडेड षटकार 6. धन्यवाद डीज, थँक्यू सो मच. शकू टप्प्याची लेन मिळाली, काय जबरदस्त बॉलला रेट केलं आणि इम्प्रेस केलं यावेळेस बॅटर विजय जोगारी आहे ना, ज्या अनुषंगाने हा स्ट्रोक मात्र खेळले गेले. सेन्सिबल क्रिकेट खेळण्याकरता निश्चितच ओळखला जातोय. समजदारीचं क्रिकेट सातत्यानं हे खेळावं लागतं आणि यावेळेस ती भूमिका पेश करण्याकरता मैदानाच्या आतमध्ये विजय जोगारी याला तुम्ही पाहू शकाल. पहिला बॉल डॉट होता, परंतु दुसऱ्या बॉल वरती बिग हिट येताना पाहायला मिळाला. मिस टाइम स्ट्रोक, 4 क्षेत्ररक्षक पुढे आलेत, पकडला जाईल खेळ आणि समाप्त होईल मिस्टर विजय जोगारी. ऐसा खेल इज आउट. Looking for something? धन्यवाद अडीज, थँक्यू सो मच. जैन आलेत न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. जैन भुरकुंड वेळेस चांगला खेळ त्यांना देखील दर्शवावा लागणार आहे मैदानाच्या आतमध्ये. कारण आपण पाहिलं तर मग बॅटर विजय जोगारी बाद झाल्यानंतर थोडासा सॅडनेसपणा, दुःख जे आहे ना, हलकंसं पाहायला मिळालंय. 3 चेंडूंचा खेळ मात्र इथून संपलाय. धाव फलकावरती धावा आहेत 6. अजूनही आपण पाहिला तर 31 धावा बनवायच्या आहेत आणि चेंडू शिल्लक आहेत 15 चेंडू 31. बुद्धिमत्तेचा खेळ मात्र इथून अजून खेळायचा आहे. समजदारी आणि जबाबदारी, नॉलेज आपण पाहिलं तर मग खूप आहे फलंदाज जैन याच्याकडे. चला घाई करा. पुढील बॉल. हो, यावेळेस आल्या जयन भुरकुंड नावाचा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. ही काय खासियत मिस्टर जयन भुरकुंडची. काय जबरदस्त षटकार त्याच्या बॅट मधनं आलाय. अगदी हवेच्या विरुद्ध हा मोठा स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय ऑन साइडला. षटकाराच्या सायनं धाव फलक पोचले गेले ते म्हणजेच 12 अंकांवरती. 4 चेंडूंचा खेळ मात्र संपन्न झालाय. पुढील बॉल. चेंज ऑफ द पेस, गतीमध्ये परिवर्तन केलं गेलंय. लॉंग ऑफच्या दिशेनं क्षेत्ररक्षक पुढे येतोय, चेंडूला उचलते, चेंडूची फेकी करेपर्यंत एक सिंगल धाव इथून मात्र पूर्ण केली जाईल आणि सिंगलच्या मदतीनं धाव फलक पोचलं गेलं. एकंदर आपण पाहिलं तर 13 या अंकांवरती
धावगती ही पुसली गेली आहे यावेळेस. आपण पाहिलं तर सम्राट स्फोट साकपाडा संघाचा देखील ट्रस्ट आहे बॅटर जयंत अँड प्रमोद वरती. चांगला खेळ त्यांच्याकडनं व्हावा. यावेळेस रनअप मध्ये थोडेसे चुकले गेलेत. धाव फलकावरती धावा लागल्या गेल्या 13. पुढील बॉल. हो जबरदस्त रूम मात्र बनवला होता परंतु प्ले अँड मिस डॉट बॉल. रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकाल कशा प्रकारे हा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता बॅटर प्रमोद याने. हलकेसे ऑफस्टॉमच्या बाहेर सफल झाले होते आणि हुकचा स्ट्रोक मात्र त्याला खेळायचा होता परंतु चेंडू आणि बॅट याच्यामध्ये संपर्क झाला नाहीये. डॉट बॉल. डॉट बॉल ना झाली आहे षटकाची देखील समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 38 धावांचं लक्ष्य पूर्ण करत असताना 13 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता मात्र चेंडू शिल्लक असणार आहेत 12 आणि 12 मध्ये अजूनही हा मॅच जिंकण्याकरता धावांची गरज असणार आहे ती म्हणजेच 12 चेंडू 25 ची गरज. इथून मात्र हार्ड वर्क वाढवावा लागणार आहे. मेहनत तुमची आहे ती थोडीशी जास्त करावी लागणार आहे हा मॅच जिंकण्याकरता. 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 चेंडू मध्ये 25 धावा ह्या बनवायच्या आहेत. राजचा पुढील बॉल. हो यावेळेस बॅटच्या रडार मध्ये परंतु हवेच्या अगेन्स्ट हा खेळण्याचा प्रयत्न. हवेच्या सायानं चेंडू थोडासा आतमध्ये आला आणि झेलच्या स्वरूपामध्ये जयंत मात्र या ठिकाणी बाद झालेत. स्ट्रेंथ थोडीशी मात्र कमी पडली स्ट्रोक मध्ये आणि झेलच्या स्वरूपामध्ये बाद होत आहेत. जबरदस्त स्ट्रोक होता परंतु झेलच्या स्वरूपामध्ये मात्र बाद झाले. जयंत आता मात्र विशाल येत आहेत. 11 बॉल आणि जिंकण्याकरता अजूनही 25 धावांची आवश्यकता. राज याचा पुढील बॉल. विशाल ऑन स्ट्राइक. हो यावेळेस पुन्हा एकदा सफल क्रॉस झाले होते बॅटर विशाल परंतु चेंडू आणि बॅट याच्यामध्ये संपर्क झाला नाहीये. डॉट बॉल येतोय. यावेळेस मी तर म्हणेन बॅटरचं वीकनेस जे आहे ते मात्र ओळखलं गेलंय आणि त्याला अनुसरून चेंडूची ही अचूक लेंथ मात्र या ठिकाणी पाहायला मिळतीये. राज सटवण करणं. पुढील बॉल. यावेळेस ऑफ्टमच्या थोडासा बाहेर चेंडू हा ठेवण्याचा प्रयत्न केला गेलाय. पंचांच्या माध्यमातून वाईड बॉलचा इशारा येतोय. आव्हान त्याच्या स्वरूपामध्ये एक धाव फलकावरती ऍड केली जाईल. यावेळेस चेंडू शिल्लक असतील ते म्हणजेच 10 आणि 10 मध्ये हा मॅच जिंकण्याकरता 24 ची गरज आहे. 10-24. हो यावेळेस अगदी हातामध्ये हा झेल काढून दिलाय. आणि आणखी एक फलंदाज मात्र या ठिकाणी बाद होतोय. धन्यवाद. थँक्यू सो मच. ऑन साइडला खेळण्याची ही मेंटॅलिटी होती आणि लॉस होताना पाहायला मिळाली.
हुकचा स्ट्रोक खेळायचा होता परंतु चेंडू आणि बॅट याच्यामध्ये प्रॉपर कनेक्शन झालं नाहीये. न्यू बॅटर सुधाकर आलेत. चांगला स्ट्रोक आहे ड्रीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं. एक सिंगल धाव मात्र इथून पूर्ण केली. सिंगलच्या मदतीनं धाव फळक हलवारपणे पुढे सरकलाय. पोचला गेलाय तो म्हणजे 15 या अंकांवरती. चेंडू शिल्लक असतील 8 आणि 8 चेंडूमध्ये 23 धावा अजून सुद्धा बनवायच्या आहेत. सध्या तरी धाव गती आपण पाहिले तर मग हळूहळू पुढे सरकायला लागली आहे. परंतु कासव आणि सशाची गोष्ट देखील विसरून चालणार नाहीये. आपण अनेकदा कासव आणि सशाची गोष्ट लहानपणी शिकलोय. हळुवारपणे चालत असलेला कासव देखील शर्यत जिंकू शकतोय तर मी का नाहीये हे मनामध्ये यावेळेस सेट करावं लागणार आहे. हो यावेळेस अखो टप्प्याची लेन मिळाली आणि त्याच्यावरती जबरदस्त षटकार मात्र पेश केलाय फलंदाज प्रमोद याने. जोपर्यंत प्रमोद आहे मैदानाच्या आतमध्ये तोपर्यंत अशा पल्लवीत असतील सम्राट स्पोर्ट संघाच्या देखील. षटकार आलाय. षटकाराच्या साऱ्या धावफलक पोहोचलं गेलं 21 अंकांवरती. धन्यवाद डीजे. या ठिकाणी आपण पाहिलं तर पूर्णपणे सक्रिय होते. अखूड टप्प्याची लेंथ मिळाली. ऑप्शनला थोडेसे मात्र सफल झाले आणि त्याच्यानंतर वेट अँड वॉचचा जबरदस्त स्ट्रोक मात्र पाहायला मिळाला आणि निश्चितच या स्ट्रोक वरती मोठा ऍडव्हान्टेज देखील मिळाला गेलाय. फायदा भरपूर झाला. धाव फलकावरती धावा पोहोचल्या गेल्या 21. 7 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. पुढील बॉल. ओ यावेळेस साऊंड तर आलाय परंतु पंचांकडे लक्ष. परंतु पंच अगदी तटस्थ आहेत. हा डॉट बॉल येतो आणि षटकाची झाली आहे समाप्ती. 6 चेंडू जिंकण्याकरता 17ची गरज आहे. आता इथून हा कॉन्सेप्ट खूप चांगला राखणार आहे. 6 चेंडू 17. इथून हा एक विजय नाही तर मग एक विजय पार केल्यानंतर आणखी एक विजय प्राप्त होणार आहे. कारण चिठ्ठीमध्ये नाव निघाले विजय संघाचं. इथून जो सामना जो संघ जिंकेल तो निश्चितच आजच्या दिवसामध्ये शेवटच्या मॅच मध्ये पोहोचला जाईल. जिथून मग सुपर 4 मध्ये पोहोचण्यासाठी लढाई आपल्याला पाहायला मिळणार आहे. सध्या तरी ह्या मॅच मध्ये मेन ऍक्टरचा रोल करण्याकरता आपल्याला पाहायला मिळतोय ड्रायव्हिंग सीट वरती बॅटर प्रमोद अँड सुधाकर यांना मात्र निश्चितच चांगला खेळ करावा लागणार आहे. 6 मध्ये 17चा खतरा इथून मात्र पार करायचा आहे. हो बॅटची हलकीशी स्निक. काम तमाम. परतावं लागेल फलंदाज सुधाकरला देखील. थँक्यू डीजे. बघा इथे पहिल्या बॉलवर विकेट मिळाला आहे. जिथे धावा यायला हव्या होत्या आणि कुठेतरी आपण पाहू शकतो हा मोमेंटम थोडासा आता बॅटिंग करणाऱ्या टीमपासून खेचण्याचा प्रयत्न केला जात आहे. मॅच जिंकण्यासाठी 16 आणि चेंडू असतील 5. इथे चांगली बॅटिंग करावी लागेल विजय. हा निश्चितच कमी लिखून चालणार नाही कोणत्याच संघाला. या ठिकाणी आपण पाहिलं पॉइंटला चेंडूला टॅकललाय. येतोय शवकार. मी मागेच उल्लेख केला कधीच कोणाला कमी समजायचं नाहीये क्रिकेटच्या पटलावरती आणि लगेच मात्र शवकार या ठिकाणी पेश केलाय. सोनं जरी जयेश महाग असलं ना तरी सुद्धा त्याला लोखंडाच्या तिजोरीमध्ये ठेवलं जातं आणि क्रिकेटच्या पटलावरती कधीच कोणाला कमी समजायचं नाहीये. आता मात्र 4 चेंडू शिल्लक असतील आणि जिंकण्याकरता 13 धावांची आवश्यकता. 4 चेंडू 13. यावेळेस आणखी एक जबरदस्त स्ट्रोक मात्र पाहायला मिळतो डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं. आणखी एक चौकार आणि या चौकाराने बदलला आहे पूर्णपणे या मॅचचा आकार. बॅक टू बॅक 2 बाउंड्रीज मात्र आले. धावफलक पोहोचले गेले ते म्हणजेच 29 अंकांवरती. आता मात्र चेंडू शिल्लक असतील ते म्हणजेच 3 आणि 3 चेंडू मध्ये जिंकण्याकरता 9 धावांची आवश्यकता. काय जबरदस्त मॅच जयेश मैदानाच्या आतमध्ये रंगताना आपल्याला पाहायला मिळतोय.
मंजिल दोन थोड़ी धावा. कठिन है लेकिन हिम्मत नहीं हारूंगा. मंजिल थोड़ी कठिन है लेकिन हिम्मत नहीं हारूंगा. इतना तो भरोसा है खुद पर. इस बार बाजी जरूर मारूंगा. आणि बॅक टू बॅक जस्ट 2 चौकार मात्र आलेत. आता मात्र 3 चेंडू शिल्लक आहेत आणि हा मॅच जिंकण्याकरता 9 धावांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालेत मिस्टर प्रफुल्ल. ऑन स्ट्राईक वरती बॅटर आपण पाहिला तर प्रवीण पागे आपल्याला पाहायला मिळतोय. आणखी एक जबरदस्त स्ट्रोक आहे. नो बॉलचा इशारा आलाय. कहाणी में ट्विस्ट. ओव्हरस्टेप. कहाणी में ट्विस्ट निर्माण झालाय. यस तिसऱ्या अंपायरची मदत घेतली आहे. ओव्हरस्टेप आहे की नाही हे चेक करण्याकरता. कारण मॅच अगदी आपण पाहिलं तर क्रिटिकल मोमेंट मध्ये येऊन राहिलेला आहे. पंचांच्या माध्यमातून निश्चितच तिसऱ्या अंपायर कडे हा डिसिजन मात्र पोचवला गेलाय. ओव्हर स्टेप चेक करायचा आहे. यास लाल बत्ती जलती हुई. म्हणजेच या ठिकाणी आपण पाहिलं तर मग हा नो बॉल असणार आहे. ओव्हर स्टेप मोठा नो आहे. आता मात्र 3 चेंडू आणि 3 चेंडू मध्ये जिंकण्याकरता 7 धावांची आवश्यकता. मॅच होता कुठे आणि मॅच आलाय कुठे हाच तर आहे मित्रांनो क्रिकेट. कुणाला हसावं लागतं तर कुणाला रडावं लागतं या क्रिकेटच्या खेळामध्ये. कुणी हसत घरी जात आहेत तर कुणी रडत जात आहेत. आखो टप्प्याची लेन ऑन साइडला खेळले गेले. फ्री हिटचा बॉल आहे. 1 बाउन्स ना मात्र चेंडूला फील्ड केलं गेलंय. इथून 2 धावा येत आहेत आणि या 2 धावेनं धावफलक पोचलं गेलंय ते म्हणजेच 33 अंकांवरती. आणि इथून अजून आपण पाहिलं तर हा मॅच जिंकण्याकरता धावांची गरज असणार आहे ती म्हणजेच 5. इथून आपण पाहिलं तर मग नायगाव रेल्वे स्टेशन जवळ आहे. इथून 2-5 ची ट्रेन पकडली तर मग सागपाडा पिल्हार पर्यंत प्रवास चांगला होऊ शकतो. जयेश सम्राट स्पोर्ट्स सागपाडा संघाचा. हो या ठिकाणी आपण पाहतोय गोलंदाजांनी पुन्हा एकदा मिस्टेक केली आहे. भरपूर चुका होताना आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा तिसऱ्या पंचांकडे डिसिजन पोहोचवले आहे. आउटफील्ड पंचांच्या माध्यमातून वाईड बॉल तर निश्चितच आहे परंतु हाईट चेक केली जाईल. स्क्वेअर लेगचे फंच थोडेसे इन्व्हॉल्व आहेत. भीमर आहे की मग वाईट तर आहेत 100%, परंतु हाईट चेक केली जाईल. गोलंदाज येत आहेत आणि बॉल यावेळेस सोडला गेलाय. हाईट आपण चेक करतोय. हाईट आपण पाहिली तर योग्य आहे म्हणजेच इथे हा वाईट बॉल. आता मात्र 2 चेंडू आणि जिंकण्याकरता 4 धावेची आवश्यकता अजून सुद्धा. 2 चेंडू 4. कोण जिंकणार हा मॅच. कुणाचे लक फॅक्टर या ठिकाणी साथ देतील. एका बाजूने आपण पाहतोय तर वनुदेवी स्पोर्ट मांगुर्णे पाडा, दुसऱ्या बाजूने सम्राट स्पोर्ट सागपाडा पिल्हार. दोन्ही टीम आपण पाहिलं तर मग चांगल्या लढतायत. ओ यावेळेस फर्निचर डिस्ट्रॉय केलं गेलंय. 2 चेंडू मध्ये 4 हव्या होत्या आणि निश्चितच आपण पाहिलं तर मग फर्निचर डिस्ट्रॉय इष्टा उद्ध्वस्त केलेत. आता मात्र 1 चेंडू 4 धावा. 1 चेंडू वरती 4 थांबवल्या तर निश्चितच वनदेवी स्पोर्ट मांगुर्णे पाडा संघ जिंकू शकतोय. आणि 1 चेंडू वरती 4 धावा केल्या
तर मग सम्राट स्फोट साकपाडा संघ या ठिकाणी विजयी होईल. काय घडेल काय बिघडेल, हृदयाचे टोके वाढवणारा क्षण मैदानाच्या आतमध्ये आज या पहिल्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. ना संघर्ष ना तकलीफ तो क्या मजा है जीने में, ना संघर्ष ना तकलीफ तो क्या मजा है जीने में. बड़े बड़े तूफान थम जाते हैं जब आग लग जाती है सीने में. आग दोनों तरफ की बराबर की लगी है. आता मात्र इथे फायर ब्रिगेडची गरज आहे. फायर ब्रिगेडला बोलवावं लागेल ही आग विझवण्याकरता. कोण जिंकणार हा मॅच, सम्राट स्फोट फिलहाल की मग वनदेवी स्फोट मांगरुनी पाड़ा. डू और डाई ची लड़ाई है. इथून जो जिंकेल वो चाय भी क्या उसमें शक्कर ना हो और वो मैच भी क्या उसमें बराबर की टक्कर ना हो. टक्कर अगदी बराबरीची चालू आहे. एक चेंडू 4 धावा. या ठिकाणी आपण पाहतोय काय घडलंय काय बिघडलंय. ये देखिए हमारे अंपायर, अभी ये वतन तुम्हारे हवाले साथियों. आता मात्र वाईट आहे की नाही, आउटफील्ड अंपायरने निश्चितच डिसिजन तिसऱ्या अंपायर कडे फुसवलंय. चला आउटफील्ड अंपायर तुम्हीच या आणि हा डिसिजन क्लिअर करायचा आहे. खूप क्रिटिकल डिसिजन आहे. नाही अंपायरच्या माध्यमातून आम्ही जो काही आहे तो डिसिजन देऊ. निश्चितच आता मात्र पंच आपल्या जागेवरती जातील आणि जो आहे तो डिसिजन मात्र या ठिकाणी दिला जाईल. सध्या तरी आपण पाहतोय दोन्ही संघामध्ये धगधग ही निर्माण झाली आहे. आणि पंचांच्या माध्यमातून फेअर डिलिव्हरी म्हणजेच या ठिकाणी सामना आहे तो जिंकलाय वोट मांगुर्णीपाडा या संघानं. कॉंग्रॅच्युलेशन वनदेव स्फोट मांगुर्णीपाडा आणि हार्ड लक सम्राट स्फोट साकपाडा. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत. आणखी 2 संघ या ठिकाणी तयार आहेत. एका बाजूने जीवदानी स्फोट नागले संघ, दुसऱ्या बाजूनं सिंहगर्जना स्फोट जाबरपाडा पिल्हार. आणखी एक पिल्हार एरियातील संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे. चला हँडशेक करा आणि त्याच नंतर मैदान सोडायचं आहे.